कशा सर्वजण मजेतच असतात. झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. बसले होते मी अशीच आत्ता. मेथीची भाजी केली होती मी. चपात्या केल्या होत्या आणि गाजराचा हलवा केला होता. 2 दिवस झालं केला होता, म्हणजे गाजर आणले होते, तो केला आज. आणि सांगायचं म्हणजे काय असतं सांगू का? नवरा म्हणजे हा पैशापुरताच नसतो. म्हणजे नवऱ्याने पैसे दिले, भरपूर पगार आणि साड्या दिल्या, दागदागिने घेतले आणखीन भरमसाठ काही त्यांनी घर, बंगला, गाडी सगळं तू बायको म्हणेल तिथं त्यांनी फिरवायला न्यायचं, पाहिजे त्या हॉटेलमध्ये जेवायला न्यायचं. तरच नवऱ्यावर प्रेम करायचं का? तर नाही, असं नसतं. एक माणसाची नोकरी गेलेली, म्हणजे आता मी हे सांगते, सत्य घटना आहे. 4 महिने झाले नोकरी गेलेली आहे आणि ती व्यक्ती आपल्या घर संसारात आहे, प्रपंचात आहे. परंतु बायको त्याला सारखे टोमणे मारते, हो का? आणि जेव्हा त्याच्याकडे पैसे होते, तेव्हा त्यांनी त्या बायकोला इतकी लाडात ठेवली, लेकरांना, ह्यांना, त्यांना, सर्वांना. आहेत त्याच्याकडे थोडे पैसे, असं नाही की तो एकदमच कंगाल आहे. आहेत त्याच्याकडं, पण कसं महिन्याला जसं त्यांचे हे होत होते ना, शोकपाणी पूर्ण होते ना, ते होत नाही. जरा काटकसर आहे. तर बायको त्याला म्हणते, "4 महिने झाले तुम्ही फुकटचं खाताय." तर त्याला तो अपमान इतका जिव्हारी लागतो. तो बाहेर जातो, त्याच्या मित्राला सांगतो, की "बघ माझं असं-असं आहे आणि मला 4 महिने झाले नोकरी नाही." तर तो काय म्हणतो, "नसता नवरा काय पैसे कमवण्यापुरताच पाहिजे असतो का? जर त्याच्याकडे पैसे असले तरच बायकांनी त्याच्यावर प्रेम करायचं का?" हल्ली असंच झालेलं आहे अहो. ए-टी-एम झालाय नवरा म्हणजे. ए-टी-एममध्ये कार्ड टाकायचं आणि लगेच कसे पैसे येतात, तसा नवरा पाहिजे. संध्याकाळी किंवा महिन्याला त्याने एवढी-एवढी रक्कम आपल्या हातात दिली पाहिजे आणि मगच ती बायको संसार करणार. पहिल्याच्या काळी असं नव्हतं. पहिल्याच्या काळी नवऱ्याच्या हातात सर्व सत्ता होती आणि बाई फक्त घरातली कामं करायची. ही आमच्या घरातली गोष्ट आहे. माझ्या आईला 10 पैशाचं मीठ पण आणायचं, तेव्हा 10 पैसे होते. 10 पैशाची मीठ आणायची पण परवानगी नव्हती. ज्यावेळेस माझे वडील फॅक्टरीतून यायचे, कामातून अॅम्युनिशन फॅक्टरीला होते, त्यावेळेस आई आई सांगायची, "अहो मीठ संपले." मग वडील जायचे, चहा प्यायचे, मीठ आणायचे आणि स्वयंपाक करायची आई. तर ती पण एक बाई होती ना. पण आत्ताचा काळ खूप वाईट आहे. इतकं वाईट आहे आणि जास्त करून पुरुष मंडळीला खूप भयंकर यातना आहेत. बाईचं बाहेर अफेअर, नवऱ्याकडे पैसा नाही म्हणून त्याला टोमणे. ज्या नाही त्या गोष्टी ना फक्त माणसाला म्हणजे गडी माणसाला सहन कराव्या लागतात. बाई मस्त मजेत असती. हा नाही तर तो, तो नाही तर तो. ती तिचं एन्जॉय करून आपली राहते. पण भोगतो तो फक्त नवरा, घरातला मुलगा आणि घरातला पुरुष माणूस. हे एकदम घट्ट झालेले नातं माहिती आहे का? आणि पुरुषच भोगतो. तुम्ही फॅमिली कोर्टात जाऊन बघा, पुरुषाला किती त्रास आहेत ते, हो की नाही? आणि पुरुषाला बायको पोटगी मागती, काय काय मागती, परंतु ती असं म्हणते का की माझा नवरा मी नाही तर जेवलाय का? तुझं कोण करतं? नाही. तू कामाला कसा जातो? फक्त पैसा. फक्त पैशाला एवढं महत्त्व झाले का हो? मलाच नाही समजत. आता माझ्या गरजा आहेत ना खूप कमी आहेत. एका वयामानाने गरजा कमी होतात, एवढं मात्र खरं आहे.